नमस्कार, मी कांदे भारत सहशिक्षक गांधी विद्यालय परभणी। मी आपणास शालेय अभ्यासक्रमावर आधारित नवीन घटकाची ओळख करून देणार आहे। चला तर पाहूया आजचा नवीन घटक। नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण वर्ग 10वा भूगोल मधील पाठ पहिला क्षेत्र भेट भाग 2 अभ्यासणार आहोत। तत्पूर्वी क्षेत्र भेट भाग 1 पाहण्यासाठी डिस्क्रिप्शन मध्ये दिलेल्या लिंकवर क्लिक करा। क्षेत्राची निवड करत असताना शक्यतो ते क्षेत्र जाये करण्यासाठी सोपे असावे, तिथले वैशिष्ट्ये समजून घेण्यासाठी, उदाहरणासाठी नदी किनारा असेल, कालवा असेल, धरण असेल, जंगल असेल, एखादं आदिवासी खेडं असेल, अशा क्षेत्राची निवड करत असताना शक्यतो ते ठिकाण आणि त्या ठिकाणाला जाण्यासाठी आपल्याला सहज पोहोचता आलं पाहिजे, जा-ये करण्यासाठी रस्त्याची व्यवस्था असली पाहिजे। अशा स्वरूपाची क्षेत्राची निवड आपण करणं गरजेचं असतं। निवडलेली ठिकाणे विद्यार्थ्यांना सोयीस्कर असणे गरजेचे असते। या क्षेत्रामध्ये अनेक क्षेत्र आहेत, ज्यामध्ये नदी काठ आहे, वनक्षेत्र आहे, जलसिंचन प्रकल्प आहे, बाजार किंवा एखाद्या खेड्याला भेट देणं आहे, आदिवासी खेडे असतील किंवा बाजाराचे गाव, किल्ला असेल, लेण्या असतील किंवा सागर किनारे असतील, अशा वेगवेगळ्या क्षेत्राची निवड करून आपण अशा स्वरूपाची शैक्षणिक सहल किंवा भौगोलिक सहल आपण आयोजित करत असतो आणि त्या माध्यमातून त्या ठिकाणची आपण माहिती मिळवित असतो। यालाच आपण क्षेत्र भेट किंवा क्षेत्राची निवड असे आपण म्हणतो। एक उदाहरण म्हणून आपण पाहू, नदी काठच्या प्रदेशास भेट। नदी काठचा प्रदेश हे आपलं क्षेत्र आहे, तर या क्षेत्राला आपण भेट देत असताना आपल्याजवळ कोणकोणत्या स्वरूपाची प्रश्नावली असावीत किंवा कोणकोणते नमुना प्रश्न आपल्याकडे असावीत। विद्यार्थी मित्रांनो, यावरही चांगल्या पद्धतीचा प्रश्न विचारला जातो नेहमी, की तो म्हणजे कारखान्यास भेट देण्यासाठी प्रश्नावली तयार करा, किंवा नदीकाठच्या प्रदेशात भेट देताना कोणत्या स्वरूपाचे तुम्ही प्रश्न तयार कराल अशा स्वरूपाचे, किंवा जलसिंचन प्रकल्पास भेट देण्यासाठीची नमुना प्रश्नावली तयार करा अशा स्वरूपाचे प्रश्न आपण तयार करायचे असतात। एक उदाहरण म्हणून मी तुम्हाला आपल्यासमोर नदीकाठच्या प्रदेशात भेट देत असताना कोणत्या स्वरूपाचे प्रश्न आपल्याकडे असावेत, प्रश्न नमुने कोणते असावेत ते मी तुम्हाला सांगतो। मित्रांनो, नदीचे नाव काय आहे? नदीचे उगमस्थान कोठे आहे? नदीची वाहण्याची दिशा कोणती आहे? नदी मुख्य नदी आहे की उपनदी आहे? मुख्य नदी असेल तर तिची उपनदी कोणती? आणि मुख्य नदी असल्यास ती नदी कोणत्या समुद्राला मिळते? उपनदी असल्यास ती कोणत्या नदीला जाऊन मिळते? नदीचे पात्र उथळ आहे की खोल आहे? नदी पात्रातील निक्षेपणाचे पदार्थ कोणते आहेत? आपण ज्या नदीची निवड केलेली आहे ती नदी हंगामी आहे की बारमाही आहे? नदीकाठचे गाव कोणते आहे? आपण भेट दिलेले ठिकाण नदीच्या कोणत्या काठावर वसलेले आहे? त्याच काठावर ते का वसलेले आहे? त्या गावाला पाणी पुरवठ्याची सोय कशी आहे? त्या नदीवर एखादे धरण बांधले आहे का? असल्यास ते कोठे आहे? त्याचे नाव काय आहे? त्याचा जलसिंचनासाठी फायदा होतो का? या नदीकाठच्या प्रदेशातील मृदा कोणकोणत्या प्रकारची आहे? या नदीकाठच्या प्रदेशामध्ये कोणकोणत्या प्रकारची पिके घेतली जातात? या प्रदेशात घरे बांधण्यासाठी कोणते साहित्य वापरले जातात? असे अनेक प्रश्न आपणास तयार करता येतात। यास नमुना प्रश्नावली किंवा प्रश्न नमुने असे म्हणतात। मित्रांनो,
आपणासमोर फक्त मी एक ठिकाण नदी भेट हे दाखवलेलं आहे. आपण अशा स्वरूपाची प्रश्नावली कारखान्यास भेट देण्यासाठीची तयार करावी. जलसिंचन प्रकल्पाला भेट देतानाची प्रश्नावली आपण तयार करावी. वनक्षेत्राला भेट देत असताना कोणती प्रश्न आपल्याकडे असावेत. बाजाराचं गाव असेल त्यासाठीची प्रश्नावली आपण तयार करावी. एवढंच काय, एखाद्या आदिवासी क्षेत्राची जर आपण निवड केली असेल तर त्या क्षेत्रासाठीची प्रश्न नमुने कोणकोणते असावेत, अशा स्वरूपाचा सराव आपण या ठिकाणी केला गेला पाहिजे. आता आपण क्षेत्रभेट दिलेली आहे, पण या क्षेत्रभेटीच्या दरम्यान जो कचरा होत आहे या कचऱ्याचं व्यवस्थापन आपण कसं केलं पाहिजे. मुख्यत्वे करून विद्यार्थी मित्रांनो, कचरा होणारच नाही, मूळ मुद्दा म्हणजे कचरा होणारच नाही याचा आपण सर्वांनी आधी विचार केला गेला पाहिजे. किंवा क्षेत्रभेटीच्या दरम्यान कचऱ्याचं व्यवस्थापन तुम्ही कसं कराल, अशा स्वरूपाचा जर प्रश्न विचारला तर आपल्याला हे सांगता येईल, शक्यतो कचरा होणार नाही याची आम्ही काळजी करू. प्लॅस्टिकची पिशवी वापरणार नाहीत, जास्तीत जास्त कापडी पिशवीचाच वापर आम्ही करणार. कचरा कुठेही टाकणार नाहीत, कचरा कुंडीचाच वापर करणार. प्रवासादरम्यान बसमधून कचरा बाहेर टाकणार नाहीत. प्रवासादरम्यान जमा होणारा कचरा एकत्रितरित्या आपण जमा करू. पर्यटनस्थळी फिरताना खाऊचे पदार्थ आणि रिकामे पाकिटे कुठेही टाकणार नाहीत. अशा स्वरूपाचं जर आपण व्यवस्थापन केलं तर कचरा होणार नाही. किंवा संबंधित क्षेत्राचे माहिती फलक, पथनाट्ये, सूचना फलक इत्यादी साधनाच्याद्वारे स्वच्छतेविषयीची जाणीव जागृती आपण इतरांमध्ये करून देऊ शकतो. किंवा संबंधित क्षेत्रातील कचऱ्याच्या व्यवस्थापनासाठी शासकीय अधिकाऱ्याशी शिक्षकाच्या मार्गदर्शनानुसार पत्राद्वारे किंवा मुलाखतीद्वारे संपर्क साधून आपणाला कचऱ्याचं व्यवस्थापन करता येईल, जेणेकरून पर्यावरणाचं प्रदूषण कमी होईल आणि आपली क्षेत्रभेटसुद्धा उत्तम पद्धतीने होईल. मित्रांनो, आता क्षेत्रभेटीच्या दरम्यान काही आपणाला सावधानता बाळगावी लागते, काही गोष्टीची आपणाला काळजी घ्यावी लागते. तर क्षेत्रभेटीच्या दरम्यान आपण कोणती काळजी घ्याल, अशाही स्वरूपाचा प्रश्न आपणास विचारला जाऊ शकतो. सर्वात महत्त्वाचं, क्षेत्रभेटीच्या दरम्यान स्वतःची सुरक्षितता आणि आपल्यासोबत असलेल्यांची सुरक्षितता किंवा इतरांची सुरक्षितता ही आपण पाहिली पाहिजे. तसेच आपणासोबत आपलं स्वतःचं ओळखपत्र, प्रथमोपचार पेटी आणि अत्यावश्यक दूरध्वनी क्रमांकाची यादी आपल्यासोबत असली पाहिजे. काळजी घेत असताना सर्वात महत्त्वाचं म्हणजे क्षेत्रभेटीच्या दरम्यान शिक्षकांच्या सूचनाचं पालन सर्व विद्यार्थ्यांनी करणं अत्यंत गरजेचं आहे. क्षेत्रभेटी दरम्यान अनोळखी ठिकाणी किंवा अतिदुर्गम भागामध्ये शक्यतो एकट्याने फिरू नये, ही पण आपण काळजी घेतली पाहिजे. बऱ्याच वेळा आपण समुद्रकिनारी भेट देतो, पण अनेक विद्यार्थी आनंदापोटी समुद्रकिनारी समुद्राच्या आत जाण्याचा प्रयत्न करतात, पण नेमका समुद्राची खोली किती आहे, खडक कुठं आहे याची जाणीव नसते. तो भाग आपल्यासाठी अनोळखी असतो, अननोन असतो आणि एखाद्या वेळेस त्यापासून धोका होऊ शकतो. म्हणून क्षेत्रभेटीच्या दरम्यान अनोळखी ठिकाणी किंवा अतिदुर्गम भागामध्ये आपण जाऊ नये, ही काळजी घेणं गरजेचं आहे. इतर लोकांशी किंवा स्थानिक लोकांशी संपर्क साधून तेथील परिस्थितीची सखोल आणि अचूक माहिती आपण मिळवली पाहिजे. आणि सर्वात महत्त्वाचं, क्षेत्रभेटी दरम्यान ज्या क्षेत्रात आपण भेट देत आहोत त्या ठिकाणच्या मालमत्तेचं, तेथील पर्यावरणाचं नुकसान होणार नाही याविषयी आपण खबरदारी घेतली पाहिजे, ही सुद्धा आपण काळजी घेतली पाहिजे. विद्यार्थी मित्रांनो, क्षेत्रभेट पूर्ण झाल्यानंतर त्या क्षेत्रभेटीचा अहवाल लिहावा लागतो. त्याला अहवाल लेखन असे म्हणतात. अहवाल लेखन करत असताना जी माहिती आपण मिळवलेली आहे, निरीक्षण करत असताना, माहिती मिळवत असताना आपण अनेक आपल्याकडे आराखडे,
चित्रे, छायाचित्रे, नकाशे किंवा क्षेत्रभेटी दरम्यानची माहिती आपणाकडे असते. या सर्व माहितीचा एक रिपोर्ट, ज्याला आपण अहवाल म्हणतो, तो अहवाल लेखन केला जातो किंवा करावा लागतो. आणि हा अहवाल लेखन करत असताना एकूण 7 मुद्द्यांचा अभ्यास करावा लागतो किंवा या 7 मुद्द्याच्या आधारे आपणाला आपण ज्या ठिकाणी भेट दिलेली आहे, ज्या क्षेत्राला भेट दिलेली आहे, त्या क्षेत्राचा अहवाल आपणास लिहावा लागतो. विद्यार्थी मित्रांनो, अहवाल लेखन करत असताना जी अहवाल लेखनाचे जी मुद्दे आहेत, त्या मुद्द्यामध्ये जो पहिला मुद्दा आहे तो आहे प्रस्तावना. या प्रस्तावना या मुद्द्यामध्ये क्षेत्र अभ्यासासाठी निवडलेला घटक परिसरातील महत्त्वाचा असून तसे नमूद करणे गरजेचं आहे. क्षेत्रभेटीच्या ठिकाणाचं नाव काय आहे ते नाव अहवाल लेखनामध्ये सुरुवातीला ठळक अक्षरात लिहिणे महत्त्वाचे आहे. निवडलेले ठिकाण आपल्या गावापासून, आपल्या शाळेपासून ते किती दूर आहे, तेथे जाण्यास रस्ता कच्चा आहे किंवा पक्का आहे, तेथे कोणत्या वाहनाने जाता येते, तेथे जाण्यासाठी किती वेळ लागतो आणि ते ठिकाण आपल्या ठिकाणाच्या कोणत्या दिशेला आहे, या सर्व गोष्टीचा उल्लेख अहवाल लेखन करत असताना आपणाला प्रस्तावनेमध्ये करावा लागतो. विद्यार्थी मित्रांनो, अहवाल लेखन करत असताना दुसरा जो मुद्दा आहे तो आहे स्थान. प्रथम आपल्या गावाच्या संदर्भात निवडलेल्या घटकाचे स्थान व दिशा याचा उल्लेख यामध्ये करावा लागतो. हे ठिकाण डोंगराच्या पायथ्याशी आहे का डोंगरावर आहे, वनाच्या काठी आहे का नदीच्या काठी आहे, हे नमूद करणं गरजेचं आहे. याशिवाय निवडलेल्या ठिकाणाचा अक्षवर्तीय आणि रेखावर्तीय स्थान आपण अहवाल लेखनामध्ये नमूद केले तर ते आणखी उत्तमच ठरत असते. अहवाल लेखन करत असताना जो तिसरा मुद्दा आपण विचारात घेतो तो आहे प्राकृतिक विशेष. या प्राकृतिक विशेषामध्ये परिसरातील भूपृष्ठाचे वर्णन, तेथील डोंगर, नद्या, कालवे, उताराचे भाग, उपनदी, विहिरी, सरोवरे अशा सर्व प्राकृतिक गोष्टीचा उल्लेख किंवा जलाशय असतील याचा उल्लेख आपल्या अहवाल लेखनामध्ये असावा लागतो. आणि त्या परिसरातील खडक असतील, मृदा असतील, त्याचाही उल्लेख या प्राकृतिक विशेषमध्ये केला जातो. अहवाल लेखन करत असताना हवामान हाही घटक अत्यंत महत्त्वाचा असतो. ज्या ठिकाणी आपण भेट दिली आहे त्या ठिकाणचे तापमानाची नोंद, पर्जन्याची नोंद आपण आपल्या अहवालामध्ये करावी लागते. या आधारे पर्जन्य आणि तापमानाच्या आधारे तेथील हवामानाची स्थिती काय आहे याचाही उल्लेख अहवाल लेखनामध्ये आपण करत असतो. भूपृष्ठावरील पाण्याची उपलब्धता किती आहे, वनस्पतीचे आवरण कमी आहे की जास्त आहे, कोणत्या प्रकारच्या वनस्पती आहेत, लोकांची घरं कशी आहेत, त्या घरांची छत कसा आहे, या सर्व गोष्टीचा उल्लेख अहवाल लेखन करत असताना हवामान या मुद्द्याच्या अंतर्गत केला जातो. अहवाल लेखनाचा जो 5वा मुद्दा आहे तो आहे भूमी उपयोग. मित्रांनो, भूमी म्हणजे जमीन. आपण ज्या ठिकाणी भेट दिली होती, ज्या क्षेत्राची आपण निवड केली होती, त्या ठिकाणचे लोक तिथल्या जमिनीचा वापर कोणकोणत्या कारणासाठी करतात याची माहिती अहवाल लेखनामध्ये महत्त्वाची ठरते. आपण भेट दिलेल्या ठिकाणची भूमी, या ठिकाणी लोकवस्ती आहे का त्या भूमीवर जंगले आहेत का, शेती केली जाते का, कुरणे आहेत, त्या ठिकाणी खाणकाम व्यवसाय केला जातो का तेथील जमीन पडीत आहे, या सर्व गोष्टीचा उल्लेख भूमी उपयोग या मुद्द्याच्या अंतर्गत केला जातो. अहवाल लेखन करत असताना जो 6वा मुद्दा विचारात घ्यायचा आहे आपणास तो आहे लोकसंख्या. ज्या ठिकाणी आपण भेट दिली त्या ठिकाणी एकूण लोकसंख्या किती आहे, त्या क्षेत्रामध्ये स्त्री आणि पुरुष यांचं प्रमाण किती आहे, वय रचना किती आहे. वय रचना म्हणजे 0 ते 14 वयोगटातील एकूण लोकसंख्या किती आहे,
15 ते 59 वयोगटातील किती लोकसंख्या तिथे राहते आणि 60 वर्षाच्या पुढे राहणारी लोकसंख्या किती, याला वयरचना असे म्हणतात. साक्षर किती आहेत, निरक्षरतेचं प्रमाण किती आहे, एवढंच काय त्या ठिकाणचे लोक कोणकोणत्या स्वरूपाचे व्यवसाय करतात, लोकवस्ती कोणत्या स्वरूपाची आहे आणि त्या ठिकाणी इतर कोणकोणत्या सेवा उपलब्ध आहेत, आरोग्याची सेवा आहे का, शिक्षणाची सेवा आहे का, विद्युत आहे का, रस्ते आहेत का, या संदर्भातली संपूर्ण माहिती अहवाल लेखन करत असताना लोकसंख्या या मुद्द्याच्या अंतर्गत आपल्याला त्याचं अहवाल लेखन करावं लागतं. आणि अहवाल लेखनाचा जो शेवटचा मुद्दा आहे तो आहे निष्कर्ष. निष्कर्ष म्हणजे विद्यार्थी मित्रांनो कन्क्लुजन. क्षेत्र भेटीची पूर्वतयारी करत असताना आपण हा एक मुद्दा पाहिला होता की आपण कोणत्या उद्देशाने, कोणता उद्देश साध्य करण्यासाठी आपण क्षेत्र भेट आयोजित केलेली आहे, तो उद्देश साध्य झाला का, त्या उद्देशाची पूर्तता झाली का, याचा उल्लेख निष्कर्ष या मुद्द्यामध्ये करावा लागतो. मानव आणि पर्यावरण यांचा कसा संबंध आहे, मानव पर्यावरणाचं प्रदूषण कशा प्रकारे रोखू शकतो, याचाही अभ्यास, याचंही ज्ञान या माध्यमातून होत असल्यामुळं याही गोष्टीचा उल्लेख निष्कर्ष या मुद्द्यामध्ये करावा लागतो. हवामानाचा आणि कृषीचा काय संबंध आहे, कोणत्या जमिनीमध्ये कोणत्या स्वरूपाची पिकं घेतात, कुठल्या पिकांना कुठल्या स्वरूपाची मृदा आवश्यक आहे, या सर्व गोष्टी आपण या क्षेत्र भेटीच्या माध्यमातून अनुभवलेल्या असतात, याची आपण माहिती मिळवलेली असते आणि या सर्व माहितीचा उल्लेख अहवाल लेखनाच्या शेवटी निष्कर्ष यामध्ये आपण करत असतो, तो आपणास करावा लागतो. विद्यार्थी मित्रांनो, क्षेत्र भेटीच्या बाबतीमध्ये आणखीन आपणाला वेगवेगळ्या क्षेत्राची निवड करता येईल. तुम्ही एखाद्या किल्ल्याची निवड केली तर त्या संदर्भातली प्रश्नावली आपणास तयार करता येईल. बऱ्याच वेळा आपण ती ठिकाणं ऐतिहासिक असतील, सांस्कृतिक ठिकाणं असतील, भौगोलिक ठिकाणं असतील, अशा ठिकाणाला आपण भेट देऊन आपण ती माहिती मिळवतो आणि त्या माहितीच्या आधारे आपणाला म्हणजेच विद्यार्थ्यांना त्यांच्या ज्ञानात भर पडेल, त्यांचं निरीक्षण कौशल्य वाढेल, भूगोलमध्ये अभ्यासलेली जी संकल्पना आहेत. बऱ्याच वेळा आपण वर्गामध्ये सर शिकवत असताना सूचीपूर्ण वृक्षाची माहिती देत असताना आपणास असं सांगितलं जातं की वृक्ष उंच असतात आणि या झाडाची पानं सुईच्या टोकासारखी निमुळती असतात, एवढंच आपल्याला वर्गात सांगता येईल. पण प्रत्यक्ष आपण जेव्हा एखाद्या सूचीपूर्ण वृक्षाला किंवा जंगलाला आपण भेट देऊ त्यावेळेस नेमकी सूचीपूर्ण वृक्ष असतात कशी हे आपल्याला अजूनही स्पष्ट होतील. आणि म्हणून क्षेत्रभेट म्हणजे केवळ मनोरंजनासाठी केलेला प्रवास नसून क्षेत्रभेट म्हणजे अभ्यासाच्या दृष्टिकोनातून केलेली एक भौगोलिक सहल आहे. आपण बऱ्याच वेळा प्रवास करतो, आपण या ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जातो, सुट्ट्यामध्ये आपण आपल्या मामाकडे, आपल्या पाहुण्याकडे प्रवास करतो, पण तो प्रवास म्हणजे क्षेत्रभेट होत नाही. तर क्षेत्रभेट म्हणजे एखादा निश्चित उद्देश समोर ठेवून त्याची माहिती मिळवणे, तिथला तो भौगोलिक घटक असेल, तिथला तो सांस्कृतिक घटक असेल, माहिती मिळवणे आणि विद्यार्थ्याच्या ज्ञानामध्ये ज्ञान वृद्धिंगत करणे किंवा ज्ञानामध्ये भर पाडणे यासाठी आयोजित केलेला प्रवास म्हणजे क्षेत्रभेट होय. धन्यवाद विद्यार्थी मित्रांनो.